नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार याचा मृत्यू झालाय. जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता. अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला आणि या जय मालोकारचा मृत्यू झालाय. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गणेश सोनवणे आता आपल्यासोबत आहे. गणेश, आज दुपारी जे आहेत मिटकरींच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. राड्यामध्ये मिटकरींची गाडी फोडण्यात आली. त्या गाडीच्या जो राडा झाला त्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकार हाही होता, पण त्यावेळी त्याला त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून त्याला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण त्याची त्याची मानसिक जी होती त्याची तब्येत जी खालावत गेली आणि त्याचा आता 8 वाजता त्याचा 7-8 दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि मनसे कार्यकर्ते शोककळा पसरले, पण एकीकडे त्याच्यावर गुन्हा दाखल होता आणि दुसरीकडे त्यांचा कार्यकर्ता जो आहे जय मालोकार याचा या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे जो आता मनसे कार्यकर्ता शोककळा पसरले आहे. पण दुपारपासून या राड्यामुळे कुठेतरी या जो मनसेचा कार्यकर्ता त्या राड्यामध्ये होता, पण त्याचवेळी त्या छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून त्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. गणेश, जय मालोकारचं साधारण वय किती होतं आणि हृदयविकाराची कुठली पार्श्वभूमी त्यांना होती का? तो एक 24 ते 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला याच्यापूर्वी पुढे त्याला कधी त्रास झाला नाही, पण आज त्याला त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलं. पण तिथे गेल्यानंतर समजलं की त्याच्या छाती जे आहेत त्याच्यात ब्लॉकेज